वचन काय मी सांगू तुम्हाला गुण माझ्या अंतरा माझी तीक्ष्ण विरह भाली टोचिती राम. हस्तिनापुरामधल्या नरनारी म्हणजे स्त्री पुरुष. आणि या ठिकाणी आपल्याकडे पण तसंच असतं. तर एखादा जर आपला 25-30 वर्षाचा मुलगा कदाचित जर म्हणाला की आई मी नाक्यावरून दूध घेऊन येतो, आणि तो जर नाक्यावर दूध आणत जात असताना त्याचा जर कुठं मध्ये बरं वाईट झाला, आणि नंतर मग बरं झाल्यानंतर ज्यावेळी आई वडिलांना समजतं, आणि ज्यावेळी ते सांत्वन करायला त्या नरणाऱ्या येतात आपल्याकडच्या, त्या सुद्धा मग कारण त्या आईचं आणि ते कारण बाबा माझा गेला काय दूध आणायला आणि असं घडलं काय, कारण जास्त म्हणजे साथीच्या बाहेर असल्यानंतर आपल्याला तेवढा काही दुःखाचं हे नाही, दुःख आहे. पण हा कसा गेला अल्पायुष्य गेल्यामुळं गेल्यानंतर मग आपल्याला मग ते आपल्या बाया सांगतात की बाबा तू जे काय गुण त्याचं गातस आम्हाला मान्य आहेत, पण वास्तविक त्यांच्या मनात होतं असं की बाबा एवढं उंके मारून रडणं म्हणजे काय होणार आहे, तुम्हाला सुद्धा त्याचा काय थोडा त्रास होतो, म्हणून तुम्ही काय क्षणभर उगी द्या, पण तुम्ही क्षणभर थांबा. बोलण्याचं तात्पर्य का की थोडा दम तुम्ही नुसतं रडून माणसाला पण हे होतं, म्हणून त्या बोलल्या की क्षण म्हणजे तुम्ही आम्हाला काय सांगायचं व्यवस्थित सांगा. आणि मग ती माऊली सांगतं की बाबा माझा आता उठला काय, मला म्हणाला आई मी दूध घेऊन येतो काय, आणि माझ्या बाबाचा आता म्हणजे का एक प्रकारचा काय होतो आईला सुद्धा धक्का बसतो. आणि म्हणून त्यावेळी मात्र ते सांगल्यानंतर मग द्रौपदी मात्र बोलायला लागली की बाबा मी तुम्हाला काय सांगू की माझ्या अंतरामध्ये तीक्ष्ण भाले टोचतात. का टोचतात? कारण द्रौपदीचा काय होता तो सहाय्यकर्ता होता. हा जेवढं द्रौपदीवर संकट पडलं, पण द्रौपदी सर्व म्हणजे दुर्योधनाने जे काही एवढं कपट कारस्थान रचलं होतं त्याला सुद्धा ती काय झालेली आहे सत्वा हातीने ढळू दिलं नाही. म्हणून ती म्हणतात की माझ्या अंतरामध्ये विरह म्हणजे दुःखाचे आणि भाले टोचत आहे. काय मी सांगू तुम्हापासी आजवरी जो रक्षिता मासी तो आज कृष्ण ऋषिकेशी मज लागी अंतर. मी तुम्हाला काय सांगू, आजपर्यंत माझं ज्यानं रक्षण केलं माझी नको होती, आता पुढची वेळ आहे नको ते माझ्यावर वेळ आले आहे, पण त्यावेळी ज्यानं माझं रक्षण केलं ज्यानं माझ्या इज्जत सांभाळली तो माझा बंधू माझ्यापासून अंतरला म्हणजे दूर गेलेला आहे. कौरवी लाक्षागृह जाळिले तेव्हा पांडवा विवरी रक्षिले वस्त्र हरणी सांभाळिले सत्व माझे जयाने. ज्यावेळी पांडवानं वनवास लागला त्यावेळी दुर्योधनानं आणि लाखेचा महाल बनवला होता, आणि त्या लाखेच्या महालामध्ये आणि शेवटची रात्र आम्हाला काढायला सांगितली होती, पण त्याला असं वाटलं होतं की लाखेच्या महालामध्ये झोपल्यानंतर त्यांनी त्या सुरक्षेनं सांगितलं होतं की रात्री 12 नंतर याला काय करा तुम्ही अग्नी लावून द्या. आणि मग ती अग्नी लावल्यानंतर का होईल लाखच ती आणि लाखेचा मग तो काय पटापट जलेल आणि त्याच्यामध्ये करू काय होणार आहे सर्व हे पांडव मरून जातील. पण माझ्या भगवंतानी अगोदर माझ्या भगवंताला माहिती होतं, माझ्या भगवंतानी आणि त्या जो काय महाल होता त्या महालापासून तो गावाच्या बाहेर निघायच्या मार्गापर्यंत काय केला होता विवर म्हणजे भुयार खोदला होता, आणि त्या भुयारामध्ये माझ्या 5 पांडवांचं आमचं त्यांनी काय केलं रक्षण केलं. किंवा ज्यावेळी माझं वस्त्रहरण झालं ज्यावेळी दुर्योधनानं आणि दुशासनाला सांगितलं की दुशासना पाहतोस काय ती आपली कोण आहे दासी आहे, आणि तिचं काय करतो वस्त्र हरण कर. आणि वस्त्र हरण करताना ज्यावेळी मला दुशासन आला आणि दुशासनाला मी विनंती केली भावाजी अहो मी 5 दिवसाची कोण आहे विठ्ठलशी आहे, भाऊजी तुम्ही मला नका नेऊ या अवस्थेत मला, तरी पण नाही दुर्योधनाची मला आज्ञा आहे. ताबडतोब त्यांनी असं केसाला काय मारलेलं आहे असा म्हणजे घट्टा असा पिल्ला आंबडासा पिल्ला आणि खेचत आणली आणि तिचं काय केलं सांगितलं दुर्योधनाने सांगितलं दुशासना पाहतोच काय अरे तिची साडीच फेड. आणि दुशासनानं फेरा मारायला घेतले हो, आणि माझी द्रौपदी एकदम सगळ्यांकडे पाहिलं तिने. आता स्वराजे पती तर काय झाले होते ते कसे दात ते खाले, पण हे धृतराष्ट्र म्हणून धृतराष्ट्राला प्रत्येक वेळी आंधळा बोलायचं अंध 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 का अरे तुझ्या वंशाची कुळवधू होती ती. वास्तविक तू जर त्यावेळी बोलला असतास की बाबा हे दुर्योधना करतशी बरं नाही, यात इज्जत कोणाची आहे आपली इज्जत आहे. भीष्माचार्य कृपाचार्य द्रोणाचार्य सगळ्यांकडे गेली कोणी नाही होत तिला, आणि असं करता करता शेवटचा फेरा राहिला. आणि मग मात्र द्रौपदीला आपल्या बंधूची आठवण आली आणि ती म्हणाली कुठे गुंतलाची द्वारकेच्या राया
वेल का सखया लाविलाची. अहो आवाज ऐकल्याबरोबर माझा बंधू आला, कळमाच्या झाडावर बसला. तेव्हा म्हणते, देवा माझी तुका इज्जत निघासाठी वाट बघत होतास काय? तो म्हणाला, माझ्या मनातच नाही ना तसं. तू पहिले कोणाला हाका मारलीस? मला हाक मारलीस नाही म्हणे का? मग तू जशी मारलीच असं मी आलोय ना. मग तो आला आणि त्यावेळी मात्र दुर्योधन बोलला होता की तिला त्या अवस्थेत काय तर माझ्या मांडीवर बसव. तेव्हा भीम उठलाच आणि म्हणाला की दुर्योधना, अरे ज्या माझ्या धर्मपत्नीला मांडीवर बसण्याची तू आज दिलेली आहेस, आशा दिलेली आहेस, ती मांडी गदेच्या घावानं तुझी फोडेल आणि त्या रक्तामध्ये माझी द्रौपदी केस काय करेल, भिजवेल. तेव्हाच माझी द्रौपदी केसाला आंबाडा बांधेल. ही त्यांची प्रतिज्ञा होती आणि तसं त्यांनी केलं. म्हणून वस्त्रहरण झालं. आणि त्यावेळी सुद्धा माझं सत्य ज्यांनी राखलं तो माझा बंधू माझ्यापासून अवतरला. अकाली अन्न मागावयासी क्रोधी आला दुर्वास ऋषी, ते धावून ऋषिकेशी सत्व रक्षिता जाहला. अकाली अन्न म्हणजे वेळ निघून गेलेलं तसं ना माहिती आहे. त्या थालीपासून त्यांना जेवण, पण रात्री 2 वाजता. बरं आता लाखेच्या माळामधून ते वाचले वस्त्रहरण, त्याच्यातून पण वाचलं, म्हणजे तिचं काही सत्व गेलं नाही. मग शेवटी त्यांनी सांगितलं दुर्वास ऋषीला की बाबा, कारण दुर्वास ऋषी कसा क्रोधी तापट आणि त्याला सांगितलं तू या हिचं सत्व हरण करून या मात्र. मग आता त्याला सांगितलं मग काय, अकाली म्हणजे जेवणाची वेळ नसताना गेला. आणि त्यावेळी तो बराच 1-2 नाही 60,000 भगवंताचा धावा गेला. भगवंतांनी ताबडतोब तिच्या अंतकरणात सांगितलं की त्यांना काय सांग की बाबा 1-2 जेवण नाही बनवायचा. 60,000 ऋषींचा बांधा जायनं 10 नदीवर आंघोळ करायला गेले. नदीवर आंघोळ करायला गेलो, देव आला. देव आलेला म्हणतोय, द्रौपदी पहिला जेवणाचा ताट वाट भुकवा लागेल मला, आणि देवानं त्याच्यासाठी तुला बोलवलंय तुला. म्हणे काय असं समजलं सांगितलं. मग देवानी सांगितली भांडी कुठं लावली, समजा ते तुळशीपत्र घेतलं, ढेकर दिला. जसं भगवंतानी ढेकर दिला तसं तिकडं अशी पोटा येतील काय मस्त तिला गावाला वासखांडी बोरीचे एखादी वर्षी तो कोलात ना आलं. म्हणजे अशा वेळी सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, माझं सत्व पण माझ्या भगवंतानं आला आणि ते सुद्धा माझं सत्व त्यानं राखलं. जेथे आम्हा पडते अडचणी तेथे सत्वर स्वयंनी, जो विघ्न वारी सारंग पाणी तो आज टाकून ज्या वेळी आम्हाला अडचणी पडाव्या दुर्योधनाने का त्यांच्या बाबतीत कमी नाही. त्यांच्या बाबतीत काही नाही चेक केलं, पण त्यावेळी माझ्या बंधूला नुसते हाक मारावी. माझा बंधू माझ्या हाकेला धावून यायचा आणि मग त्याने सांगितला की बाबा सत्वरक्षा झाला. आणि ज्यावेळी तो येत होता आणि मग काय केला, असा तो शारंग पाणी, ज्यानं शारंग नावाचा धनुष्य हातात धारण केला. तो भगवान श्रीकृष्णांनी चक्ररत्न हातात धारण केला. शारंग पाणी नावाचा ज्याने धनुष्य धारण केला त्याचं नाव श्रीकृष्ण. कोदंड पाणी नावाचा ज्यानं धनुष्य धारण केला त्याचं नाव प्रभू रामचंद्र. गांडीव पाणी ज्यानं धारण केला त्याचं नाव अर्जुन. ज्यानं शूलपाणी नावाचा धनुष्य धारण केला त्याचं नाव भगवान शंकर. आणि ज्याने विजय पाणी नावाचा धनुष्य धारण केला त्याचं नाव कर्ण. प्रत्येकाच्या धनुष्याला ही नावं दिली. असा माझा शारंग पाणी ज्यानं माझा भगवंताने हातात धारण केलेला भगवान श्रीकृष्ण, आणि तो सुद्धा काय केलाय, मला आज टाकून गेलेला आहे, सोडून गेलेला आहे. आता बोलवू कोणास, कोण वारील मम संकटात, आता माझी अमानाची आस कैशी पूर्ण होईल. आता जर माझ्यावर मम म्हणजे माझ्यावर जर संकट पडलं तर त्या संकटातून माझं कोण निवारण करील. आणि म्हणून जी काय मला आशा होती, माझा बंधूला नुसतं हाक मारे बरं यावा, पण माझा तर बंधू आता काय गेलेला आहे, निघून गेलेला निजन. मग आता मी कोणाला बोलावू, अशी द्रौपदी आणि भगवंताचं चिंतन करत आहे. संकट दे कोणी श्रीकृष्ण, धावून देत असे आलिंगन, तयाचे पाहताची सुहास्य वदन, वाटे समाधान जीवाशी. आणि ज्या ज्यावेळी संकट पडावं त्या त्यावेळी माझ्या बंधूला मी हाकारावं, हाक मारावी, आणि माझ्या बंधूने यावं आणि मला पहिलं काय करावं, आलिंगन देत होता, मिठी देत होता. पण त्याच मिठी देत असताना जशी आई किती येऊ दे हो अंधवर्षी दिवसभर कंबर मोडून, पण जर काय समोर जर एखाद लहान बाळ पायरीशी आलो ना, तिचा लहान बाळ आल्यावर त्यांनी एकदम घट्ट हिला इंगली मारावी किंवा घट्ट मिठी मारावी. आणि जसं तिचं मन बाळावर म्हणे केलेल्या कामाचा काय व्हायचा, विसर व्हायचा. आणि ते त्याचं मुख पाहिल्यानंतर तसं भगवंताचं सुहास्य वदन, हसरा चेहरा, आणि तो पाहिल्यानंतर काय कोणाच्या तर या द्रौपदीच्या जीवाला समाधान वाटायचं.
आता बंधूची तुटली आस, आता क्षेम देव कोणास, आज माझी माहेरास काठी लागली सर्व. आणि आता माझ्या बंधूची काय झाले, आशा तुटलेली, आता मी क्षेमही कोणा मी मिठी मारू. आणि म्हणून आज या माझ्या माहेराला, कुठल्या माहेराला, या देहरूपी माहेराला काय लागलेले आहे, काठी लागलेल्या. माझ्या मनारूपी माहेराला काठी लागलेली आहे. आज माझा आधार मोडला, सागरा माझी ठेवा बुडाला, सहोदर माझा अंतरला नाहीसा झाला. जो माझा आधार होता, महाराजांनी मला सांगितलं, शालू नव्हता दैत्य फक्त कोणाला घाबरत होता, श्रीकृष्णाला घाबरत होता. मग आपला तरी पोरगा मौलिया, आपला पण पोरगा लक्षात ठेवा, वडिलांना पोरगा किंवा आईला दोघातून एकाला तरी पोरगा घाबरायलाच पाहिजे. नाहीतर मग तो पोरगा काय होतं, नाही ठिकाणावर राहतो. मग काही मुलं बघा, एखाद्या आपल्या पोरांनी जर संध्याकाळची जर समजा पेन्शन कोणती एखादी चोरली असली तर ती आई सांगतं की आपल्या पोरांनी बघायचं पेन्शन चोरली. मग तो पोरगा आई का घेतं, शेवटी आईची माई आहे ती. मग आई करतं काय, त्याला बापू 7 वाजता कामावर येतं नाही, 6 वाजता जेवायला देतं, सांगतं झोप. आता त्याला काय झोप लागते काय, जेवलेला असतं पण झोप नाही लागत. आणि मग तो झोपत नाही. आणि मग सकाळचा बापून जातं 7 वाजता येऊन, नेहमी 6ला उठणारा पोऱ्या, पण तो 7ला उठ, पण अंगावरशी येऊन. कारण जर मी आता उठलो तर बापूस म्हणा माराशी ठेवायचा नाही. मग तो बापूस कामावरशी जायपर्यंत मग तो असा बघता राहतं, आता गेला रस्त्यावर, तो उठ. तशी याप्रमाणे. आणि मग ती काय बोलतं की माझा ठेवा बुडाला. सहोदर माझा, सहोदर म्हणजे सखा भाऊ, आणि आजपासून मला दूर झालेला आहे. दादा गेलाय ते बोलोनी, ती निज धामासी जाईन, परी माझे कल्पित असे म्हण काळांतरी. दादा मला बोलून गेला होता की मी निज धामाला जाईल. मग आजच जाईल, आता जाईल काय बोलला होता. पण त्या ठिकाणी दादानी काय केलं, मला माझं मन कल्पायला लागलं, दादा जाईल कधीतरी जाईल, एवढ्या लवकर कोण जाईल. पण हल्ली नाही कोणाचा कोणावर भरोसा. का, कारण आता काय निघलाय अटॅक. लक्षात घ्या, आता काल कारावीला स्वतःच्या मुलीचं लग्न आणि बापाला अटॅक आला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, अटॅक. आता अटॅक हा प्रकार काय पूर्वी नव्हताच, मी म्हणतोय पूर्वी नव्हता, हा आत्ता झालाय. आता म्हणजे 10-15 वर्ष पूर्वाला ह्या ठिकाणी होता काय सांगा तुम्ही, नव्हता. पण आता त्याला नवीन पडला नाव अटॅक. म्हणून तो काय बोलायला लागलाय की बाबा, म्हणून तो आज मला काय काला तरी मग कधीतरी माझा दादा जाईल. आता जाईल. पण दादानी काय या ठिकाणी केलेली आहे, परितेने तातड केली भारी, मज कारणे सांडिले दुरी, आता माझा गेला गा कैवारी, पुन्हा दृष्टी. पण दादाने जाण्याची जरा घाईच केली. आणि ताता म्हणजे घाई केलेली आहे. आणि मला त्यांनी काय केलं, दूर सांगलंय, दूर मला केलेला आहे. आणि जो माझा आता कैवारी गेला, आता आई गेली, परत दृष्टी पडल. आणि जरीच पडली तरी क्या माईची मिळल गमत आहे ना. एकदा गेली की गेली, परत दृष्टी पडणार नाही. असा द्रौपदी. आणि मग ती अट्टास करून सांग, ऐसे बोलून आक्रंदत, पुन्हा भूमीशी अंग टाकीत, आती दुःख विलाप करीत, कृष्ण नाम घेऊन बोलतोय, सांगतोय, पण ते दुःख जात नाही मनातून. दुःख जात नाही. आणि मग ते परत भूमीवर अंग टाकतोय आणि दुःखानं विलाप करून. पण नाव कोणाचं घेतोय, भगवंताचंच नाव घेतोय, इतर ते कोणाचं नाव घेत नाही. द्रौपदीचे करुणावचनी, उलोप आहे सर्व मेदिनी, पशु पक्षी ते दुःख पाहुणी, मनी झुरत या. म्हणजे रडणं कसं असावं, आणि हे रडणं फक्त कोणी करावं, बाई माणसे. आपण म्हणतोय 2 पोरे झालं बस झालं. अरे पण तुला स्वर्गाचा दार नाही उडवला का. अहो नुसती येशीवर आली ना ती माऊली मुलगी, तिथून टाहो पडला ना, दार उघडलं स्वर्गाचं. समजलं काय. अशी द्रौपदीच्या करुणावचनी, द्रौपदी करुणावचने आणि काय उलोप आहे. अहो ही धरणी सुद्धा काय लागलेली आहे, उताव असं लागलेले आहे. आणि त्यावेळी पशु पक्षी बघा, म्हणजे तिचं रडणं, तिचं बोलणं चाललं कसं आहे. आणि ते सुद्धा मनामध्ये काय करायला लागलेले आहेत, विवलायला लागलेले आहेत पशु पक्षी. मग धर्मराजा होय बोलता, द्रौपदी शोक न करी आता, आम्हाशी नाही राहणे सर्वता,
श्रीकृष्णाची द्रौपदीचा ते होत चाललं. आणि मग धर्मराजा पण बोलायला की द्रौपदी आता शोक दुःख करू नको ग. हा अहो कारण तू आता शोक करू, कारण आम्हाला सुद्धा जसं तुला भगवंताशिवाय राहता येत नाही, जसं तुझ्यावर भगवंतानी प्रेम माया दिली तशी आम्हाला पण दिलेली आहे ना. हा मग आम्हाला सुद्धा त्याच्या वाचून किंवा त्याच्याशिवाय आम्हाला राहता येणार नाही. आता धर्मराजा आता द्रौपदीला पोहोचलेला आहे. जी परी झाली श्रीकृष्णाशी तीच परी होया मासी इत्यादी रीती बहुवचनेशी सांत्वन करून कारण ही वस्ती कशाची आहे? मृत्यूलोकीची वस्ती आहे. मग मृत्यूलोकीच्या वस्तीमध्ये एक दिवस तरी जायला लागणारच. द्रौपदीलाही माहिती होतं, पण तिचं मन काय करत होतं, त्याला शांत करावायचं होतं द्रौपदीचं. आणि म्हणून ते बोलले की जी परी म्हणजे अवस्था किंवा गत, जी अवस्था भगवान श्रीकृष्ण झाली ती तुम्हामाची होणार आहे. देव जरी अवतारी असलं तरी पण त्यानं मृत्यू हा ठरलेलाच आहे. आणि आपल्याला सुद्धा मृत्यू ठरलेलाच आहे. हा फक्त एकच, जोपर्यंत आहे तोपर्यंत खाया पिया नाग जमाना कमलमुख. हा एवढ्यासाठी माझं बोल ना की हे तोंड कशासाठी दिलेलं आहे आपल्याला, पण आपण त्याचा वापर नको तिथं. हा अरे 21,700 वेळा जर आपण श्वास घेत असो, हा अहो 21,000 नको, 700 वेळा नको, 60 वेळा तरी दिवसातून. आता किती एक सोपी आपल्याला आलेली आहे बघा. मोबाईलवर तिकडनं फोन केला तुम्ही मला, मग मी हॅलो बोलण्यापेक्षा हरिओम बोला रामकृष्ण हरी, त्यांना पण किती बरं वाटेल आणि आपल्या पण देवातून काय होईल. मग हॅलो हे नाव कोणाचं आहे? कोणाचं नाही. हाय म्हणून अमेरिकेचा अध्यक्ष होता ना त्यावेळेचा तर त्याच्या बायकोचं नाव हॅलो होता. आणि त्याच्या बायकोचं नाव अशा त्याचा एवढा जीवापाठ प्रेम होता. हा तसा शाहजहानचा मुमताजचा होता. ताजमहल जो बांधलाय ना तिच्या आठवणीनं एवढी मुमताजी होती की तिने जर पान खाल्ला ना तर इथून पान गिरतो ना ते दिसतात, एवढी ती काय होती, स्वरूपण होती. तशी हॅलो होती त्याची बायको. मग आता ती काय बोलायची, माझा तुमच्यावर एवढा जीव आहे, उद्या जर मी मेलो तुमच्या आधी मग तुम्ही काय करणार? काय करणार म्हणजे ताबडतोब मी काहीतरी, कारण तो जरा संशोधक होता त्यावेळी, मी काहीतरी करणार की जेणेकरून मग मी जसं बरं आता संशोधक होता बोलल्यानंतर त्यांनी काय काढला, हा मोबाईल काढला त्यावेळी. आणि काढल्यानंतर मग त्याने सांगितला की ज्यावेळी लोक मोबाईल उचलतील आणि कानाशी लावतील तेव्हा पहिला तुझा. म्हणून आपण काय बोलते फोन उचलल्यावर हॅलो, काय गरज आहे तिचा नाव घ्यावाचा? काय गरज आहे सांगा? त्याची बायको त्यांनी केला, झाला. पैसा का फुकटचा नाही मोबाईल घेत, पैसा घेत असं नाही. मग आपण फोन उचलल्यावर रामकृष्ण हरी आला की नाही, 3 देवांची नाव आहेत. कशाला तुम्ही हॅलो बोलताव? काय तिला काला तिचे ठसका घालवताव? सांगायचं तात्पर्य एवढं. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा या ठिकाणी तिची परी झालेली आहे, ती माझ्या असं तिचं काय केलं, बऱ्याच प्रकारे तिला काय केलेलं आहे, समजवली द्रौपदीला. आणि तिथं जे करून मन काय केलेलं आहे, शांत केलेलं आहे. बोलावणे बंधू वर्गाशी म्हणे राज्य स्थापने परीक्षितीशी, आपण जावे बद्रिकाश्रमासी कृष्णनाथे आज्ञा पिले. मग आता काय जाणार आहे, इथं कलियुगामध्ये राहून काय फायदा नाही. कारण कलियुग महा दारुण सांगितलेल्या अगोदरच्या अध्यामध्ये रात्रीच्या ब्राह्मण सांडतील देवतार्चना, एवढा कलियुग महादारुण आहे. 4,32,000 वर्षे आहे तो त्याचं हे काय. आताशी 5,500 वर्ष झाली ना, आपण तर तिथं आपला रामनाम सत्य होणारच आहे. सांगायचं तात्पर्य एवढं. म्हणून त्याने सांगितलं, मग बंधू वर्गांना बोलवला. मग आता काय करायचं बाबा, या ठिकाणी कलियुग दारुण आहे. मग या ठिकाणी आपण राज्याची कोणाला थापायला पाहिजे, आपण परीक्षितीला. परीक्षिती म्हणजे कोण, जन्मेजयाचा बाप, समजलं काय? परीक्षितीचा मुलगा जन्मेजय राजा ना, काय उलटा आला. मग त्याला ते त्याच्या थापायचा. आणि काय करता, आपण कुठे जावता, हे कोणी सांगितलं होता? भगवान कृष्णाने सांगला होता. ज्यावेळी कलियुग म्हणजे उगम पावेल त्यावेळी परीक्षितीला काय करा, तुम्ही त्याला राजावर बसवा आणि तुम्ही कुठे निघून जा, बद्रिकाश्रमाला. ते धर्माचे ऐकोणी वचन पुढे गेला विदुर निघून, येथे कदा न राहावे आपण होईल विघ्न. असं धर्माचं वचन ऐकल्याबरोबर विदूर म्हणजे कोण, विषयापासून दूर, त्याचं नाव विदूर.
हा मग यातल्या विषय कशाला काय त्याने आपल्याला नको कानात ऐकायला. काही लोक भांगर झाले ना की मग ते जर लई झुपली आणि मग त्यांना बोलण्याचा त्याला काही समारोह समोरच्या पार्टीला मनगटशी असतं, नको नको त्या शिव्या देतंय. मग हे ऐकण्यापेक्षा आपल्या घरी यावं आपण. पण आपला कसा आहे फुकटची कल्ल बघायला हे आता आपला चुकलाय हो. अरे पण तो नको नको त्या शिवाय देतोय, कशाला आपण तिथं भागीदारी हो. आणि उद्या पटकन तिथं पोलीस आलं मग सांगशील तो मला पण इथं पण तेच झालेलं आहे. त्यांनी सांगितलं की बाबा एवढं वचन ऐकल्याबरोबर विदुर म्हणतं ठीक आहे बाबा आपल्याला इथं कधीच राहायचं नाही, कारण हा कलियुग आहे. इथं काय होईल म्हणजे इथं विघ्न येणारच. आता त्यांनी बोलला आणि मग तो आता पुढे निघून गेलाय. तो विचार मांडला सकाळांशी मग मूळ धाडिले रायासी विप्रपाचारणिया सभेसी सुमूर्तासी पाहिले. आता सगळ्यांना नियम मान्य आहे, कारण नियम चांगला आहे तो वाईट नाही. मग त्या ठिकाणी मग आता परिस्थितीचं आपल्याला काय करायचं आहे, राज्यभर करायचं आहे. मग त्या ठिकाणी एक आता परिसर आहे. आता लोकमत झालाय सरपंच याच्यावर जाऊ नका तुम्ही. पण याच्या अगोदर सरपंच कसा होता बाबा चला आता तुमची पंचायत आहे मग एक सदस्य काही तुमची शिरकेचा काय कुठला असा सदस्य एवढं सदस्य घ्यावं जातात आणि नंतर मग तो सरपंच निवडला जातं. तसं इथं मूळ धाडलेले राहायची जी का आजूबाजूला ते गाव होती आणि त्या गावानं मग काय केला मूळ म्हणजे पाठवलं की बाबा अमुक ठिकाणी यावेळी हस्तिनापूरचा राजा परिषदेला बसायचा आहे तर बाबा त्यासाठी तुमचा काय मत आहे यासाठी तुम्ही या. आणि मग त्या ठिकाणी पाचारण केलं आणि त्या परिषदेला राज्यावर बसवायचा आहे. कारण काय तो आज 2 दिवसापुरता बसवायचा आहे काय कायमस्वरूपी बसवायचा आहे काय 5 वर्षासाठी नाही बसवायचा आयुष्यभर जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. मग ते मूर्त पाहायलाच पाहिजे ना. मग त्यांनी सुमूर्त त्या ठिकाणी पाहिलेला आहे. तो येवणे मांडली कराये अभिषेकीला परीक्षिती पाहे राज्य दिदले धर्मराय अभिमन्यूच्या सुताची. आता हे काय तुम्ही मांडले करायचे जे काही समजा हे करतात ते म्हणजे ब्राह्मण म्हणा उदाहरणार्थ भट वगैरे ते आलेलं आहे. आणि मग त्यांनी परिस्थितीला काय केलं तिथं स्थापन केला आणि मग काय केला राज्य दिले कोणाची परिस्थितीची. परिस्थिती हा कोणाचा मुलगा अभिमन्यू. निशाने रोविले वाजली रणतुरे आणि दाणे दिलेली आसते अपारे भोजन सारोणी एक सरे वस्त्रालंकार गौरविले. आता आपल्याला माहिती आहे म्हणजे हे झाल्यानंतर आपला साधा सरपंच बसल्या फटाकडे वाजवतोय आपण. आता इथं काय झाले आहे निशाने रणतुरे कारण तिथली काय ती पद्धत आहे प्रत्येक गावची पद्धत आहे ते. आणि मग ती घातलेली आहे आणि मग त्या ठिकाणी दाणे दिलेली अपारे जी काही लोक आली होती मग आपण पण देतो की नाही समजा काहीतरी मानपान आपला त्यांचा. आणि मग त्या ठिकाणी सर्वांना जेवण दिला आणि मग वस्त्रदान करून सर्वांचा गौरव करून झालेला आहे. धर्मरायाची आज्ञा घेऊनी मांडलिक राजे गेले निघून परीक्षिती राव म्हणून बोल प्रगटला महिमा. आता आपल्याला चांगला भेटला जे आलेली लोक होती समजा काय राजे वगैरे ते काय मग ते धर्मराजाला बोलले की बाबा चला ठीक आहे आम्ही आता येतो. आणि मग त्यांची आज्ञा घेतली आणि मांडलिक राजे निघून गेलेले. आणि मग त्यावेळी मात्र आता या हस्तिनापूरचा राजा आणि कोण आहे तर परीक्षिती म्हणून असं सगळीकडे काय झालेलं आहे म्हणजे उठलेले आहे किंवा सांगितल्यात आलेले. मग धर्म म्हणे सहोदरा आता तुम्ही करावी त्वरा लोकात सांगावे विचारा की तीर्था जातो म्हणून. मग धर्मराजा सहोदरांना म्हणजे आपल्या बंधूंना बोला की बाबा तुम्ही आता त्वरा करा काय करा. कारण आपल्याला कुठं जायचंय आता आपण तीर्थाला जायचं आहे. पण लोकांत सांगावे विचारा तर लोक विचारणारच. पण धर्मराजा मोठा होता का नाही मग तो बोललाय की मी सांगते मग लोकांना का कारण धर्मराजा कधी खोटा बोलला बंदूक कोणत्या खांद्यावर ठेवली त्यांचे. मग आपल्या तरी हल्ली काय चाललाय करायचं आहे आपल्याला हो त्याला मारजा पण यांना मध्ये तीन टाकायचा त्याला सांग आटली हिंमत तर ये सांग. आता हे सांगायला जातात हेच सांगला तो असा केशव बोलतो जे हिंमत असली तर ये. पण केशव नक्की बोलला काय इकडे मीठ मसाला लावून सांगला बंदूक इथं हल्ली सगळीकडे त्याच चाललाय. बंदूक दुसऱ्याच्या खांद्यावर फक्त चाप. पण गुन्हेगार कोण उद्या पोलीस आले तर बंदूक कोणच्या हातात नाही अलीकडे त्यात चाललाय. इथं सुद्धा चालला लोकांना सांगा ते विचारा की तीर्थात आलो आम्ही. धर्मराजा सांगतोय लोकांना सांगा की आम्ही तिथं चाललोय तीर्थाला चाललोय. त्या ऐकून धर्माची या बोला
पार्थ काय करिता झाला आज्ञा देई मारुतीला जावे स्वस्थला असं धर्मराजाची वाणी ऐकल्यानंतर पार्थ म्हणजे कोण अर्जुन बोलतात कोणाला मारुतीला का कारण मारुती हा सतत कुठं असायचा पांडुरंगाला असायचा मात्र पांडुरंगाला असल्या कारणामुळे मग त्यांनी मारुतीला आज्ञा केली की तू बाबा स्वस्थला जा कारण वनवास कोणाच्या वाटेला आलाय आमच्या आलाय वाटेला मग आमच्या वाटेला वनवास आल्यानंतर तुला कशाला त्याच्यामध्ये समजलं काय आता वास्तविक रामाच्याच वाटेला वनवास आला होता सीतेच्या वाटेला आलता लक्ष्मणाच्या वाटेला आलता हा नाही पण सीता ही कोण होती पतिव्रता माशी बोललं महाराज पतिव्रता होती पतीच्या वरती नव्हती हा आणि लक्ष्मण कोण होता त्याचा हा बंधू होता कारण तो रामाच्या सानिध्यातच राहिला होता त्यावेळी बंधूंचं ऐकायचं धर्मराजाचं सुद्धा चारी भावाला ऐकत होतं की नाही सांगा ज्यावेळी वरती माशाचा डोळा फोडायचा होता खाली पाण्यात बघून आणि अर्जुनानं तो डोळा फोडला की नाही मग सीता त्याला भेटली का नाही मग ज्यावेळी तो घेऊन गेला सीतेला 5 जण घेऊन गेलं त्यावेळी कुंती माता कुठं होती किचन जवळ द्रौपदीला घेऊन गेलं कुंती माता कुठं होती किचन जवळ आणि ते दाराशी आलं आणि आईला तिथून हाक मारतात की आई आई आम्ही एक वस्तू आणली बघ आईला आता वाटलं वस्तू यानं का आणले असल हा तिने तिथून आवाज दिला आणली ते घ्या 5 जण वाटून आपले सेकंद दिली असती मला मी नाही फोडला हा बरोबर की नाही पण त्या ठिकाणी तिने सांगितलं आणली ती 5 जणही घेतली का नाही वाटून हा म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढं की बाबा या ठिकाणला की तुम्ही झाले स्वस्थानाची आणि मारुतीला सांगितला की बाबा तू आपल्या स्वतः म्हणजे एकतर तुझ्या प्रभू रामचंद्राच्या चरणाचा किंवा तुझ्या अंजनी मातेच्या चरणाचा असं कोणी सांगितलेलं आहे अर्जुनाला म्हटलं सांगितलं म्हणा कुंडली पार्वती पते महादेव जय जय रघुवीर समर्थ सद्गुराज महाराज गोपाल कृष्ण भगवान सब संतन की